श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही शाबू भगर खाऊन जर कंटाळले असेल तर मी तुमच्यासाठी आज खास आणि नवीन असा पदार्थ घेऊन आले आहे. तो म्हणजे रताळ्याची खीर. आणि रताळ्याची खीर म्हणजे की एवढी छान आणि टेस्टी पौष्टिक शरीराला. रताळं खाल्लेलं हे चांगलंच असतं शरीरासाठी. आठवड्यातून एकदा ते रताळं खाल्लंच पाहिजे. शरीरासाठी छानच असतं ते. तर मी घेतलेले आहेत खिरीसाठी 3 रताळे छोटे छोटे, आणि ते स्वच्छ असे पाण्याने मी धुवून घेत आहे. 3 रताळे छोट्या साईजची घेतलेली आहेत आणि 3 रताळे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. तर आता आपण बघू शकता मी चाकूच्या साहाय्याने त्याच्यावरची साल काढून घेते. 3 रताळ्यांची पूर्ण आपल्याला 3 रताळ्यांची साल काढून घ्यायची आहे चांगली असे. कारण रताळे खाल्ल्यानंतर ना आपल्या डोळ्यांची नजर पण छान होते, केस पण वाढतात, आणि भरपूर असे आहेत की रताळे खाल्ल्यापासून आपल्याला फायदे आहेत. त्याच्यासाठी रताळ्याची खीर ही छानच आहे. आणि शाबूचा कंटाळा येतो कधी कधी, सारखा शाबू 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 भगर भगर, ते भगर वगैरे हे सगळं खाण्यापेक्षा तुम्ही असे मस्त रताळ्याची खीर खाऊन बघा. तर आता ते मी रताळ्याची तीन रताळ्याची साल काढून घेतलेली आहे. आणि आता मी खिसणीने खिसून घेते त्याला. बघू शकता तुम्ही, खिसणी माझ्याकडे बारीक आहे. तर हे पहा, असे खिसणीच्या साहाय्याने त्याला असं बारीक असं खिसून घ्यायचं आहे छान असं. तर 3 रताळे मी आता खिसून घेते चांगली अशी. हे बघा, माझे 3 रताळे खिसून झालेले आहेत. आणि आता ते मी चांगली स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला पाण्याने. त्याचं पाणी पूर्ण असं आपल्याला नितळून काढायचं आहे, हाताने असं पिळून काढायचं आहे त्याचं पाणी, जेणेकरून की पाणी काहीच नाही राहिलं पाहिजे. तर हे पहा, त्याला मी आता स्वच्छ धुवून त्याला चांगलं मस्त असं पाणी काढून घेतलं आहे त्याच्यातून. आणि आता मी ठेवली आहे कढई गॅसवरती. तर मी कढईमध्ये टाकते तूप, आपलं देशी तूप. तूप टाकलं आहे. आणि आता मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत काजू बदाम. तर पहिल्यांदा हे काजू बदाम मी त्या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. काजू बदामचे बारीक असे तुकडे करून घेतले आहेत मी. तर ते पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. थोडासा रंग बदलायचा त्याचा, लालसर असे घ्यायचे चांगले. हे पहा, ते फ्राय करून घेतले आहेत. आणि आणखी त्या कढईमध्ये थोडंसं तूप वाढवणार आहे, कारण आपल्याला त्या तुपामध्ये आपण जे रताळे खिसलेले आहेत ते छान लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं आता मी ते तूप वाढवलं आणि त्याच्यामध्ये आपले जे स्वच्छ धुवून घेतलेले रताळे होते खिसलेले ते टाकले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता की रताळ्याचा कलर आहे पांढरा. पांढरा म्हणजे की आपला क्रीम कलर आहे, ऑफ व्हाईट कलर. तर आता तो छान असा पिवळसर, म्हणजे गोल्डन कलर नाही होते तोपर्यंत मंद आचेवरती त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरती. हे पहा, बघू शकता तुम्ही रंग कसा चेंज झालेला आहे. त्याला तुपात छान असं मी मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे छान, हे बघा, पूर्ण छान असं भाजलेलं आहे. तर त्याला मी साईडला काढून घेणार आहे आणि आपली पुढची प्रोसेस करणार आहे. त्याला प्लेटमध्ये काढून घेते का. आणि आता मी पातेलं ठेवलेलं आहे खीर करायला. तर ते पातेलं गरम झाले आहे, त्याच्यामध्ये मी घेणार आहे दूध टाकून. तर आपल्याला खीर फक्त दुधात बनवायची, त्याच्यात आपल्याला पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. मी दुधातच बनवायला लागली खीर. तर त्याच्यासाठी मी 1 लिटर दूध आणलं होतं. त्याच्यातलं मी 1 लिटर नाही यूज केलेलं, अर्धा लिटर आणि थोडंसं घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी हे पहा, शाबू घेतलेला आहे. हा शाबू भिजवलेला आहे आणि तो छोटी वाटी आहे माझी. तो 1 वाटी शाबू आहे. हे पहा, छोटी वाटी आहे. आणि तो 1 वाटी शाबू आहे की तो भिजवलेला आहे. तो मी त्याला रात्री भिजायला ठेवलं होतं. इकडं आपलं दूध उकळे आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेतले आहेत रताळे. रताळे टाकून घेऊन त्याला चांगलं मिक्स करायचं दुधामध्ये. ते ऑब्झर्व झाले पाहिजे दुधामध्ये. रताळे झाले माझे टाकून. तर छान हलवून घ्यायचं त्याला असं मस्त. खूप छान लागते खीर ही. लहान मुलांना पण खूप छान आहे आणि आपल्यासाठी पण छान आहे, खूप छान. आता त्याच्यामध्ये मी शाबू टाकून घेते. हे पहा, शाबू टाकून घेतलेला आहे आणि तोही छान असा हलवून घ्यायचा मिक्स करून पूर्ण असा. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे की आता बघा की रताळं गोड असतं, म्हणजे रताळ्यात साखरेचं प्रमाण, म्हणजे ऑलरेडीच रताळं गोड असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये ना आपण जास्त साखर नाही टाकणार आहे, थोडीशीच साखर टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ते पिवळसर रंग यायला लागलेला आहे त्याला, की आपण जे तुपात भाजून घेतलं होतं ना त्याच्यामुळे. हे पहा, साखर पहा मी किती थोडीशी घेतलेली आहे, कारण जास्त गोड खीर असेल ना तर ती छान नाही लागत आहे खायला. त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकायची, कारण ऑलरेडी रताळं गोडच असतं. त्याच्यामुळं साखरेचं जास्त प्रमाण आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर हे पहा, छान शिजतच आले ऑलरेडी, म्हणजे शिजलेलीच आहे ते. तर त्याच्यामध्ये काजू बदाम मी टाकून घेतला आहे आणि वेलायची पावडर टाकलेली आहे.
तर हे पहा छान अशी आपली खीर होत आहे आणि एवढा छान सुगंध येतो आहे ना, विलायची पावडर टाकल्यानंतर एवढा मस्त वास येतो आहे आणि मस्त खीर तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तर हे पहा मी जे काजू बदाम फ्राय केलेले त्याच प्लेटमध्ये म्हणलं आपल्याला खीर घ्यावी. किती छान झाली बघा, घट्टसर आणि त्याचा रंग पण किती छान झाला आहे बघा, मस्त असा. बघू शकता तुम्ही खीर किती छान झालेली आहे पहा, खूपच मस्त छान अशी खीर आहे. आणि आता म्हणलं चला टेस्ट करून बघावे, म्हणून मीच पहिल्यांदा घेतली कारण माझा उपवास होता. तर मी म्हणलं चला, पण खूप गरम होती म्हणून फुकून खात होते कारण भाजलं असतं. मस्तच, आहा एकदम छान. एवढी चव जर खूप छान झाली होती ना माझ्या खिरीची, खूप खूप छान झाली. तर तुम्ही नक्की ट्राय करा, अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी बनते ते. खूपच छान. राहुल्याने आणखी एक चमचा घेतला. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.